मनोगत संपवते। असं म्हणतात की असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो। क्या कमी रह गई है, देखो और सुधार करो। जब तक न सफल हो तुम, नींद चैन को त्यागो तुम। संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम। कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती। और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। धन्यवाद। यस, थँक्यू मॅम। अतिशय सुंदर क्रिकेट सर्व खेळाडूंना आपण संबोधित केलं आणि या मैदानातून देखील एक खेळाडू घडावा, या एवढ्या मोठ्या रजनी स्पर्धेतून देखील एक आंतरराष्ट्रीय दर्जावर देखील आपल्या ग्रामीण भागातून एक खेळाडू जावा अशी इच्छा मात्र आपण व्यक्त केली आहे। आपलं देखील खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतो आणि वळतोय आपण पुन्हा मैदानाकडे, जिथे सामना पाहायला मिळेल कुंडेवाहाल विरुद्ध साई। कुंडेवाहाल, चला आपली ओपनिंग जोडी लवकरात लवकर पाठवा। समाधान वास्कर, हा यस, आपल्या या स्पर्धेसाठी 1, 2, 3 आणि 4 नंबरच्या ज्या ट्रॉफी आहेत त्या ट्रॉफी मात्र आपल्याला दिलेत माननीय अरुणजी पाटील, अनिलजी काटावले, दीपकजी ठाकूर, किरणजी मुकादम, स्वप्नीलजी भोईर या मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र आपल्याला या ट्रॉफ्या देण्यात आलेल्या आहेत। त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आपण करूया सहर्ष स्वागत या स्पर्धेत। तसनंतर मॅन ऑफ द मॅचच्या ज्या सर्व ट्रॉफी आहेत ते आमचे माजी सरपंच माननीय सुभाजी भोईर साहेब, माजी सरपंच माननीय नंदकुमारजी मुकादम साहेब आणि विद्यमान ग्रामपंचायत उपसरपंच माननीय गणेशजी गाताडे साहेब या मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र या ट्रॉफ्या आपल्याला सुपूर्द करण्यात आल्यात। त्यांचं देखील विशेष कौतुक। तसनंतर फलंदाज, गोलंदाज आणि सिरीज मॅन ऑफ द सिरीजची जी ट्रॉफी आहे, चमचमणारी ट्रॉफी, ती मात्र अमोलदादा ठाकूर युवा नेते आणि रविकिरण दादा पाटील युवा नेते यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तसनंतर जी बायसायकल आहे उत्कृष्ट फलंदाजासाठी ती सुधीर दादा मुकादम आणि दिलीप दादा मुकादम या मान्यवरांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आले। तसनंतर पाण्याची संपूर्ण व्यवस्था मिनरल वॉटर दैवत दादा ठाकूर यांच्या माध्यमातून देण्यात आलं, त्यांचं देखील खूप सारं आभार आपण व्यक्त करूया। तसनंतर अजून एक जी बायसायकल आहे उत्कृष्ट गोलंदाजासाठी ती मात्र देण्यात आलेली आहे। भातान गावचे युवा पोलीस पाटील सचिनजी पाटील, तसनंतर युवा नेते समीर ठाकूर, युवा नेते अनिल पाटील, साई प्रणय इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर अभिषेक ठाकूर आणि रुपेश ठाकूर यांच्या माध्यमातून मात्र ती बायसायकल आपल्याला देण्यात आली। आणि या स्पर्धेसाठी संपूर्ण चेंडू मात्र आपल्याला सुपूर्द केले ते हेमंतजी जुमारे, शेट्टे साहेब, संतोषजी भोईर, एकनाथजी ठाकूर आणि संजयजी जुमारे। चला मयूर वास्कर, आपली ओपनिंग जोडी लगेच आपण मैदानात पाठवायची आहे। आणि एक महत्वाचा पारितोषिक या स्पर्धेचं खास आकर्षण खिल्लार बैल मॅन ऑफ द सिरीज साठी, आणि तो दिलाय पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक माननीय भाई बबन मुकादम साहेब यांच्या माध्यमातून। या स्पर्धेचं खास आकर्षण आहे मॅन ऑफ द सिरीज साठी खिल्लार बैल। यस, प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी एक स्पोर्ट टी शर्ट आणि आईवा कॅच साठी देखील स्पोर्ट टी शर्ट ते आपल्याला देण्यात आलेली आहे। ती माननीय जगदीशजी काटावले साहेब आणि दातार इन्स्टिट्यूट यांच्या माध्यमातून। चला गुंडेवाल संघ लवकरात लवकर आपली जोडी मैदानात पाठवा। त्याच दरम्यान आमचे अजून एक दर्जेदार व्यक्तिमत्व विकास पाटील यांच्या माध्यमातून मिनरल वॉटरची पूर्तता या स्पर्धेसाठी करण्यात आलेली आहे। विकास पाटील दादा दहिवली यांचं देखील खूप खूप असं कौतुक करूया आणि वळूया मॅच कडे, जिथे मॅच रंगेल। पहिल्या फेरीतील शेवटची मॅच गावदेवी साई विरुद्ध सूरज 11 कुंडेवाल या दोन संघांच्या दरम्यान ओपनिंग जोडी मात्र मैदानात दाखल झाले। 24 चेंडूंमध्ये किती धावा जमावेल कुंडेवाहाल संघ, की या धावा जमवताना दमछाक करून देतील गोलंदाज गावदेवी साईचे, याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी भाई मस्कर यांच्याकडे। वळूयात आपण पारिंगे सरांकडे।
खालापूर विभागातील दर्जेदार व्यक्तिमत्व। समालोचकांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात रोहित गायकर पोंजेहून आहेत आणि त्यानंतर आमचे पारिंगे सर जे की खालापूरवरून आहेत, धामणी आणि आमचे भाई मस्कर आहेत। या सर्वांचं या स्पर्धेमध्ये करूया सहर्ष स्वागत। त्यांच्या आवाजानं खऱ्या अर्थानं तमाम प्रेक्षक वर्गाला इथे मात्र या स्पर्धेची लय वाढून दिली आहे, त्यांचं देखील खूप खूप असं कौतुक करूया। महिला वर्गासाठी लकी ड्रॉच्या चिठ्ठ्या हॅलो हॅलो महिला वर्गासाठी लकी ड्रॉच्या चिठ्ठ्या देण्यात यार हॅलो आणि अगदी थोड्या वेळानंतरच आपण ते लकी ड्रॉ देखील संपन्न करणार। बहुसंख्येने महिला वर्ग इथे उपस्थित राहिला, त्यांचं भारतीय जनता पार्टी भातन आणि भातनपाडा यांच्या वतीनं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत स्वागत स्वागत। बोलूयात मॅच कडे। कुंडेवाल संघ जास्त टाइम पास करू नका, चला सामन्याला करा सुरुवात। बोलूयात पारिंगे सरांकडे। धन्यवाद। तर बघूया आजच्या दिवसातील चौथा सामना या ठिकाणी पाहायला मिळतो तो आई गावदेवी आहे त्याच्या विरोधात सूरज जिलेबना कुंटेबहाल या दोन सामन्या दरम्यान ही चौथी लढत अतिशय नावाजलेले दोन्ही सामने या ठिकाणी पाहायला मिळतात। ज्या खेळाडू तुम्हा आम्हाला वेळ लावलाय तो खेळ म्हणजे क्रिकेट, ज्या खेळाडू तुम्हा आम्हाला ओळख निर्माण करून दिली तो खेळ म्हणजे क्रिकेट, ज्या खेळाडू तुम्हाला आम्हाला असंख्य मित्र परिवार मिळवून दिला तो खेळ म्हणजे क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय। तर गोलंदाजच्या ट्रॅक वरती गोलंदाज निखिल मोकल गोलंदाजच्या ट्रॅक वरती पहिला षटक मार्गस्थ प्रस्थान मार्गक्रमण रबाना दाखल पहिला चेंडू पहिला खुराक तयार समोर फलंदाज समाधान भास्कर त्याच्या समोर मयूर पहिला चेंडू यावेळेस मात्र पहिला चेंडू चांगला खेळून काढला क्षेत्ररक्षक तिथे आहे चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी या चेंडूवरती येणार एकच धाव। पहिल्या षटकातील पहिला चेंडूचा खेळ संपलाय। या एकेरी धावेने मात्र श्री गणेश होतोय तो आई गावदेवी साही संघाचा कुंडेबहाल संघाचा एकेरी धावेने श्री गणेश। गोलंदाज पुन्हा एकदा तयार। यावेळेस मात्र बॅटची कडा घेऊन गेला क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय आणि इथे मात्र चेंडू अडवला गेला परंतु त्या क्षणामध्ये दोन धावा चित्त्याच्या चपलाईने हरणाच्या गतीनं इथे दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्यात। या दोन धावेनं धावफलक पुढे जाईल 3 आकड्यावरती 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात। कुंडेबहाल त्याच्या विरोधात सूरज जिबलेबन कुंडेबहाल आणि आई गावदेवी साही गोलंदाज तयार। यावेळेस जबरदस्त फटका खोदून काढला इथे मात्र क्षेत्ररक्षक तिथे होता आणि सहजरित्या झेल मात्र टिपली गेली आणि इथे मात्र पहिला धक्का मिळाला तो सूरज जिलेबन कुंडेबहाल संघाला। वास्कर मात्र त्रंबूच्या आरसला तर नौका फलंदाज मैदानामध्ये आगेकूच करतोय तो फलंदाज मिस्टर विराज येतोय खेळ मैदानामध्ये। विराज गायकवाड येतोय खेळपट्टीवरती पहिल्या षटक प्रगतीपथावर गोलंदाज निखिल मोकल गोलच्या ट्रॅक वरती गोलंदाजीच्या बोहल्यावरती आहे। 4 षटकाचा सामना 1 बाद 3 अशी स्थिती या ठिकाणी पाहायला मिळते ते सूरज जिलेबना कुंडेबहाल या संघाची। यावेळेस मात्र जबरदस्त फटका इथे मात्र चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे आर पार सीमा पार रामदेव बाबा पतंजली षटकार।
याच दरम्यान युवा नेते भाजपा गणेशजी सदे साहेब यांना विनंती केली जाते की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचंय। या 7 धावेने संघाची धावसंख्या मुसुंडी मारते ती 9 या आकड्यावरती। षटकार टोकलाय मित्र म्हणजे विराज गायकवाड आपल्या फलंदाजाची दादागिरी मात्र दाखवून देतो विराज। यावेळेस मात्र पुन्हा एकदा खोला टाकलेला चेंडू इथे मात्र काय घडतंय आणि इथे मात्र झेल मात्र सहजरित्या टिपले गेला आणि फलंदाज बाद होतो तर विराज गायकवाड तंबूच्या आश्रयाला टोक डीजे। विराज गायकवाड मात्र तंबूचे असलेले एक षटकार रगडा परंतु प्रसाद भुईर मात्र नौका फलंदाज येतो स्ट्रायकरला 2 बाद 9 धाबा धावपलकावरती लागल्या गेल्या। त्या सूरज जिलेबना कुंडेबाल्या संघाच्या गोलंदाज निखिल यावेळी जबरदस्त फटका चपराक लागावी असा आवाज आला परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडून आणि इथे मात्र पहिलं षटक संपण्याचा इशारा होता निर्वाल आलाय पंचांकडून। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धाबा आला त्या 2 बाद 9 या आकड्यावरती। साइड टीम मीटिंग घेऊ नका प्लीज। जो गोलंदाज त्याला निर्माण करा प्लीज। पंच अलर्ट करा त्यांना प्लीज। तर बघा 4 षटकाचा सामना दुसरं षटक कोण घेऊन येतोय तो अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते। अतिशय अभिमानाची सन्मानाची आणि ही स्पर्धा पाहायला मिळते। आजचा हा दुसरा दिवस या ठिकाणी पाहायला मिळतोय। सूरज जिलेबना कुंडेबाळ आणि त्याच्या विरोधात गावदेवी साई गावदेवी साई असा हा सामना मैदानावरती आहे। चौथा सामना आजच्या दिवसातील गोलंदाज क्षेत्ररक्षक थोडी विवेचना आखतो गोलंदाज प्रतीक असेल। पहिल्या षटक प्रतीक मोकलने टाकलं धावा दिल्या त्या 9 धाबा आणि 2 महत्वाचे फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला धाडले ते निखिल मोकलनं तर सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज प्रतीक मोकल। यावेळेस मात्र घुटना टेकोणा इथे मात्र फटका लागला फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये। क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी या चेंडूवरती येणार एकच धाव। एकेरी धावेनं संघाची धावसंख्या कासवाच्या गतीने पुढे जाईल ती 10 या आकड्यावरती आहे। दुसऱ्या षटकातील पहिला चेंडूचा खेळ संपलाय 2 बाद 10 धावा। गोलंदाज प्रतीक यावेळेस मात्र जोरदार पद्धतीचा फटका परंतु चेंडू जमिनीला गुदगुल्या करत चाललाय। क्षेत्ररक्षक अगदी चेंडूवरती वेगाने येतोय तत्पूर्वी या चेंडूवरती येणार एकच धाव। एकेरी धाव्याच्या साह्याने या एकेरी धाव्याच्या बरोबरीनं आमचे गुणलेखक आपल्याला सांगतात की धावपलकावरती धावा आल्या त्यापर्यंत 2 बाद 11 धावा। यावेळेस चांगला फटका आणि सरळ चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे येतोय हा दर्जेदार चौकार। धावसंख्या नेऊन ठेवली ती अद्यापपर्यंत 15 या आकड्यावरती आहे। 15 धाबा धावपलकावरती लागले गेलेत। आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि क्रिकेट रसिकांचं मी शब्द सुनांनी स्वागत करतो आणि घेऊन जातो आजच्या दिवसातील चौथी लढत गावदेवी साई आणि सूरज 11 कुंडेवाल।
त्याच दरम्यान सर्व महिला वर्गांना विनंती आहे की आपण लकी ड्रॉची चिठ्ठी नवीन आलेल्या कोणत्या महिला वर्गाने टाकली नसेल तर ती टाकून घ्या। ही मॅच झाल्यानंतर लगेच आपण लकी ड्रॉचा कार्यक्रम करणार आहोत। 6 पैठणी कोण भाग्यविजेता ठरतील 6 महिला त्या आपल्याला लवकरच समजेल। आणि ते मात्र काय घडते बघूया। जोरदार अपील केली परंतु पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे। पुनश्च एकदा नवीन आलेल्या महिला वर्गांनी आपली लकी ड्रॉची चिठ्ठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टाकायची आहे आणि लगेच आपण थोड्या वेळानंतर सर्व महिला वर्गांचा सन्मान करणार आहोत पैठणी देऊन भाग्य विधात्या लकी 6 महिलांचा। कोण ठरतील या लकी 6 महिला या मंचावर आपली उपस्थिती वर्णी लावली त्याबद्दल पुनश्च सर्व महिला वर्गाचं हार्दिक हार्दिक असं स्वागत। डिसिजन पेंडिंग आहे, लगेचच आमचे तिसरे पंच आपल्या समोर डिसिजन देतील। धावचीत बाद आहे की नाही हे पाहिलं जाईल। आणि नोट आउट आहे तिसऱ्या पंचांनी इथे नोट आउट घोषित केले। धावपलकावरती धाबा आला त्या 16 धाबा। दुसरं षटक घेऊन आला तो गोलंदाज प्रतीक मोकल। यावेळेस मात्र बॅटचे काढा घेऊन गेला परंतु गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र या चेंडूवरती येणार एकच धाव। या एका एरी धाबेच्या बरोबरी संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल ती 7 या आकड्यावरती आहे। 17 धावा। धावा धावपलवरती गोलंदाज प्रतीक मोकळ। यावेळेस मात्र काय घडतंय बघूया। इथे मात्र चांगला चेंडू परंतु अंतिम क्षणी चेंडूनी वळण घेतलं आणि पंचांनी दोन्ही हात समांतर पाहिला आणि स्वेर चेंडू घोषित होते। एक अवांतर धाबेची बढती मिळते। अवांतर धाबेनं धावपलकावरती धाबा आल्या त्या 18 धावा। समालोचन कक्षामध्ये पाहुण्यांची मांदी आली आहे। अतिशय चांगली स्पर्धा। अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि या भारतीय संस्कृतीचं या स्पर्धेमध्ये जतन केले जाते। गोलंदाज प्रतीक मोकल। आकू टप्प्याचा चेंडू इथे मात्र चेंडू हवेत आहे बघूया झेल होते का आणि चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे। हा येतोय आसमानी सुलतानी षटकार 6 धावांसाठी। चलो फील्डिंग लगे जल्द से जल्द धीरे हो रही है मुकाबले के लिए। ये मुकाबला अच्छा चलता हुआ नजर आ रहा है। बीच मैदान के अंदर यह आसमानी तूफानी सुल्तानी लगाया छक्का। छक्के के साथ स्कोर का लेवल 24 रन और 2 विकेट के नुकसान पर बारी बारी सबकी बारी। कल तुम्हारी तो आज हमारी, ऐसा मुकाबला मैदान के अंदर दिखाई दे रहा है। तर बघा 24 धाबा धावपलकावरती लागल्या गेल्यात। सूरज जिलेबना कुंडे वहाळ आणि त्याच्या विरोधात गावदेवी साई असा हा सामना मैदानावरती पाहायला मिळतो। आजच्या दिवसातील 4था सामना मैदानावरती आहे। 2 बाद 24 धाबा। गोलंदाज तिसरे षटक घेऊन येते आपल्या गोलच्या ट्रॅक वरती प्रशांत गावंड। हातामध्ये चेंडू दिलाय। सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक प्रशांत गावंड गोलच्या ट्रॅक वरती आहे। यावेळेस मात्र जबरदस्त फटका खोदून काढला चेंडूला आणि इथे मात्र
काय घडतंय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे मात्र तिसरा फलंदाज बाद होतोय तो सूरज जिलेबना कुंडेवाल संघाचा. सूरज जिलेबना कुंडेवाल या संघानं चांगली गोलंदाजीचा प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतंय. ते गावदेवी साई 11 या संघाचं अतिशय चांगली भेदक गोलंदाजी आहे. प्रशांत गाबणा या गोलंदाजीच्या तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ संपला. धावपलकावरती धावा 3 बाद 24 या आकड्यावरती. यावेळेस मात्र सुरेख चेंडू परंतु इथे मात्र काय घडतं क्षेत्ररक्षक अंतिम क्षणी चेंडूला अडवलं गेलं आणि या चेंडूवरती येणार एकच धाव. या एकेरी धावेनं त्याच दरम्यान दर्जेदार व्यक्तिमत्व महाराष्ट्र प्रदेश वाहतूक मोर्चा अध्यक्ष माननीय अनंत महाराज पाटील यांचे इथे आगमन होतोय. हरिभक्त पारायण अनंत महाराज पाटील यांचं या मंचावर सहर्ष स्वागत आहे. त्यांच्या समवेत आलेल्या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण अतिथी मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. धन्यवाद. स्वागत करूया आनंदाने, स्वागत करूया आनंदाने, हर्षाने उदलू शब्द सुमणे. या शुभ समयाला आपण आलात, काय आम्हाला हवे दुसरे, काय आम्हाला हवे दुसरे. आणि या चेंडूवरती आलेला हा दर्जेदार षटकार या 6 धावेनं संघाची धावसंख्या नेऊन ठेवली. ती अद्याप पर्यंत आमचे गुणलेखक रुपेश ठाकूर आम्हाला सांगतात की 31 या आकड्यावरती आहे. 31 धावा धापल करतील. 3 बाद 31 अशी स्थिती पाहायला मिळते. ते सूरज जिलेबना कुंडेबहाल आणि त्याच्या विरोधात गावदेवी साई असा हा सामना मैदानावरती आजच्या दिवसातील 4था सामना मैदानावरती आहे. षटकाराचा बार खारला मित्र म्हणे प्रशांत गावंडा. आता मात्र विचार करायला भाग पाडलाय गोलंदाज प्रशांतला. फलंदाज समाधान भास्करनं यावेळेस जबरदस्त फटका, काय फटका केला गेला परंतु इथे मात्र सुरेख आणि इथे मात्र पंचांनी षटकार दिलाय. चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. षटकार या 6 धाब्याच्या बरोबरीने संघाची धावसंख्या 37 या आकड्यावरती आहे. 37 धावा. जबरदस्त फटका बॅट मधून पाहायला मिळाला. तो समाधान वास्कर षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी प्रदर्शन करतोय तो समाधान वास्कर. पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी पाहायला मिळतंय. फटांगीच्या आतषबाजीनं अतिशय बहुचर्चित अभिमानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा आमदार चषक 2025 दिमागदार आयोजन. खऱ्या अर्थानं फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत केलं जात हरिभक्त पारायण अनंत महाराज पाटील यांचं. आमदार चषक 2025 या शानदार पर्वामध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा मैदानामध्ये 37 धाबा धावपलकावरती लागला गेला तर तिसरे षटक घेऊन आला प्रशांत गाबंड. षटक हाताळताना आपल्या भात्यातील काही चेंडू हाताळताना बघूया. 4थी लढत आजच्या दिवसातील गावदेवी साई आणि त्याच्या विरोधात आणि चेंडू स्वेर चेंडू घोषित केला पंचांनी. एक अवांतर धावेची बढती मिळते. अवांतर धावेनं संघाची धावसंख्या 38 या आकड्यावरती आहे. तिसरे षटक सूर्य 38 धाबा. गोलंदाज पुन्हा एकदा प्रशांत. हा चेंडू बॅटची कडा घेऊन गेला परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावफलक स्थिरावलंय. ते 3 बाद 38 या अंकावरती आहे.
3 बाद 38 अशी स्थिती पाहायला मिळते ती गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळी जबरदस्त फटका इथे मात्र सरळ चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे येतो या दर्जेदार षटकार 6 धाबांसाठी. या 6 धाबेने संघाची धावसंख्या नेऊन ठेवली अद्यापपर्यंत 44 या आकड्यावरती 44 धावा. गोलंदाज परेश मोकलच्या हातामध्ये चेंडू दिलाय स्वतः कर्णधारानं. बघूया आजच्या दिवसातील हा 4था सामना मैदानामध्ये रंगतोय. कुंडे बहाल आणि त्याच्या विरोधात गावदेवी साई असा हा संघ. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा गोलंदाज परेश मोकल गोलीच्या ट्रॅक वरती गोलंदाजीच्या बोहल्यावरती आहे. यावेळेस मात्र फुलटा चेंडू आणि सरळ भिरकावून दिला. सरळ चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे येतोय A1 क्वालिटीचा ब्रँड षटकार. खेळ संपला. दापलकावरती धावा आल्या त्या अद्यापपर्यंत 50 धावा 50 धावा या ठिकाणी सूरज जिलेबन कुंटे बहाल संघ. गोलंदाज परेश मोकल. यावेळेस मात्र जबरदस्त फटका फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि सरळ चेंडू गेला तो सीमारेषा पलीकडे 4 धाबांसाठी. या 4 धावेने संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती अद्यापपर्यंत 54 या आकड्यावरती आहे. 54 धावा. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती कुंडेबाल या संघाची. 4थं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज मोकळला मात्र विचार करायला भाग पाडलाय ते फलंदाज विशाल भोईरनं. यावेळेस मात्र जबरदस्त फटका इथे मात्र चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे येतोय हा षटकार. मैदानात उठल्यात अग्नीच्या ज्वाला आणि या मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा येतोय हा दणदणीत षटकार 6 धावांसाठी. या 6 धावेने कुंडेबाल संघ पोहोचतोय तो अद्यापपर्यंत 60 या आकड्यावरती. 60 धावा दापलकावरती लागल्या गेल्यात. कुंडेबाल आणि त्याच्या विरोधात गावदेवी साई असा हा रोमांचक सामना पाहायला मिळतो. आजच्या दिवसातील या 4थी लढत या मैदानावरती आहे. अतिशय महागड षटक पाहायला मिळतं. जसं फेब्रुवारी मध्ये आंब्याची पेटी मागतीये तशी हा गोलंदाज परेश मोकल मात्र महागडा ठरतोय.
यावेळेस मात्र सन्मान दिला चेंडूला. गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु या चेंडूवरती येणारा एकच धाव. या एकेरी धावीने संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. ती 61 आकड्यावरती आहे. 61 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगली फटकेबाजी टोलेबाजी पाहायला मिळते ती कुंडेवाल संघ. शेवटचं षटक परेश मोकळ आपल्या भात्यातील काही चेंडू हाताळताना गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाजीच्या उंबरट्यावरती. यावेळेस मात्र जबरदस्त फटका चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. आहेत बुलंदी षटकार 6 धावांसाठी. बॅट्समन हुकमी आणि 68 धावांची गरज असेल ती गावदेवी साई संघाला. त्याच दरम्यान वळूयात मान्यवरांच्या सन्मानाकडे, जिथे माननीय सन्माननीय हरिभक्त पारायण श्री अनंत महाराज पाटील अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना भाजपा यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर होताना आपल्याला पाहायला मिळेल. मी भाई बबन मुकादम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण महाराजांचा सन्मान करायचा आहे. अतिशय दर्जेदार व्यक्तिमत्व, अखंड हरिनाम सप्ताह अजिवली इथे खर तर सल्लागाराचं काम आणि अनेक वर्ष तो सप्ताह आपल्या अविरत चालू ठेवत असताना आपले अनंत महाराज पाटील आपल्याला पाहायला मिळतात. आणि महत्वपूर्ण त्यांचं पद अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना भारतीय जनता पार्टी, त्यांचा सन्मान मात्र मुख्य व्यासपीठावर भाई बबन मुकादम यांच्या शुभ हस्ते होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेचं प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन महाराजांचा सन्मान मात्र इथं होताना आपल्याला पाहायला मिळेल. ही शाल नव्हे तर ही वारकरी संप्रदायाची उपकरण आहे. खर तर वारकरी संप्रदायाची ओळख आमच्या आयोजकांनी ही उपकरण देऊन महाराजांचा सन्मान केलाय. पुढचे आमचे मान्यवर माननीय गजाननजी लोगडे साहेब या आपल्या मुख्य व्यासपीठावर गजानन लोगडे साहेब यांचा सन्मान केला जाईल. एकनाथ ठाकूर यांच्या शुभ हस्ते माननीय गजानन लोगडे यांचा सन्मान केला जातोय. त्याच्यानंतर आमचे पुढचे मान्यवर माननीय हेमंतजी पाटील साहेब यांचा सन्मान केला जाईल. हेमंत पाटील साहेब या मुख्य व्यासपीठावर आपला सन्मान भारतीय जनता पार्टी भातनपाडा आयोजित आमदार चषकामध्ये केला जातोय. हेमंत पाटील साहेबांचा सन्मान करण्यासाठी मी भगवान ठाकूर यांना विनंती करतो. भगवान ठाकूर या आपल्या शुभ हस्ते हेमंत पाटील साहेब यांचा सन्मान केला जाईल. अजून एक आमचे पुढचे मान्यवर अनंतजी पाटील यांचा सन्मान केला जाईल. अनंत पाटील साहेब या मुख्य व्यासपीठावर आपला सन्मान केला जातोय. आणि सन्मान केला जाईल संतोष करवळे यांच्या शुभ हस्ते. त्याच्यानंतर गणेशजी सते साहेब युवा नेते भाजपा यांचा सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय समीर भुईर यांच्या शुभ हस्ते गणेशजी सते यांचा सन्मान केला जाईल. गणेशजी सते साहेब या मुख्य व्यासपीठावर आपला सन्मान केला जातोय. अनंत पाटील यांचा सन्मान केला जातोय मुख्य व्यासपीठावर. बबन जुमारे सचिन करवले यांच्या शुभ हस्ते. पुढचे आमचे मान्यवर माननीय हेमंतजी जुमारे यांचा सन्मान केला जाईल. आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला बॉल बॉक्स देण्यात आलेले आहेत. कोणतेही टुर्नामेंट असो नेहमीच त्यांचा सहकार्य असतो. असे सामाजिक कार्यकर्ते हेमंतजी जुमारे साहेब यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर होताना आपल्याला पाहायला मिळेल. बबन जुमारे, बालाराम मुंडे यांच्या शुभ हस्ते मात्र हेमंत जुमारे यांचा सन्मान होताना आपल्याला पाहायला मिळेल. बालाराम मुंडे यांच्या शुभ हस्ते हेमंत जुमारे यांचा सन्मान होईल. या बालाराम मुंडे हेमंत जुमारे यांचा सन्मान आपण करायचा आहे. तसनंतर आमचे पुढचे मान्यवर माननीय संतोषदादा जुमारे
यांचा सन्मान केला जाईल। संतोष दादा जुमारे या मुख्य व्यासपीठावर आपला सन्मान मात्र इथं केला जातोय। मी सुनील भोईर यांना विनंती करतो की आपण संतोष दादा जुमारे यांचा सन्मान करायचा आहे। तदनंतर आमचे अजून एक मान्यवर श्री जनार्दनजी खाणे साहेब यांचा सन्मान केला जाईल। जनार्दन खाणे साहेब या मुख्य व्यासपीठावर आपला सन्मान केला जातोय। माननीय कृष्णाजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते जनार्दन खाणे यांचा सन्मान केला जातोय। एकंदरीत मान्यवरांचा सन्मान इथे संपन्न होतोय। आपण वलू जिथे गरज आहे 24 चेंडूंमध्ये तब्बल 68 धावांची, बोलूयात भाई मस्कर यांच्याकडे। संकेत और प्रतीक की जोड़ी मैदान के अंदर, ये पहली गेंद के ऊपर अटैक किया, गेंद जाएगी रुकेगी नहीं, सीमा के बाहर ये आया धंधरदा छक्का। हेलो 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 हम पर सिग्नल से फाइनल से व्हाइट का इशारा। सांबार टीम संघाचा कर्णधार प्लीज आयोजकांची संपर्क साधा। ये संकेत शाकिर बल्लेबाज, ये छोड़ेंगे नहीं मुकाबला, ये डुईडाई वाला मुकाबला, गेंद जाएगी सीमा के आसपास। 2 रन आसान के साथ पूरा किया दोनों बल्लेबाजों ने, स्कोर का लेवल 9 रन। यह मुकाबला अच्छा होगा, अच्छा खिलाड़ी जानते मैं कहूंगा 2 खिलाड़ी मैदान के अंदर है। यह मुकाबला दोनों तरफ बैलेंस है, कोई जीता नहीं कोई हारा नहीं। वो जीतेगा वो सिकंदर, वो हारेगा वो काटेगा अपना घर का रास्ता। यह मुकाबला रहेगा, दोनों टीम आमने सामने, एक तरफ देखा जाएगी तो गावदेवी साइड टीम, यह फुल टॉस गेंद थी, लो फुल टॉस की गेंद थी, यहाँ पर बैट पर गेंद आई नहीं, लपक छुपते गेंद की विकेट के 10 रनों में डॉट गेंद की भी समाप्ति। सांबारली टीम संघाचा कर्णधार प्लीज आयोजकांची संपर्क साधा। सांबारली टीम आयोजकांची संपर्क साधा प्लीज। यह अच्छा मुकाबला है, दोनों टीम तगड़ी टीम मानी जाती है, फील्डर्स के ऊपर तैनात है, गेंद के ऊपर। स्कोर का लेवल देखा जाएगा तो अभी तक बने 10 रन पहली ओवर प्रोग्रेस पर है। 68 रनों का करना था पीछा, पहली ओवर की बात की जाएगी तो एक अच्छी तरफ से जारी है। गेंदबाज दोहरा गेंदबाज अंकित की गेंद, ये गेंद उठाया जरूर, हवाई सफर अच्छा नहीं है लेकिन ये कांटेक्ट अच्छा था, जाएगी सीमा के बाहर, ये आया अंदर था, जैसे इज अ 6 रन। बल्लेबाज ने अपना जलवा दिखाया, बल्लेबाज मैदान के अंदर, एक तरफ है संकेत मोगल और दूसरी तरफ है प्रतीक का मोगल। ये मोगल की जोड़ी मैदान के अंदर, ये अच्छी बल्लेबाजी मैदान के अंदर, पहली ओवर है प्रोग्रेस पर, छक्के के ऊपर छक्का। ये देखिए ये उठाया जरूर है, रुकेगी नहीं गेंद, जाएगी सीमा के बाहर, ये धंधर दवा 4 रन लगाओ डीजे। दो मैदान के अंदर बल्लेबाज है वो संकेत मोगल और प्रतीक मोगल। ये होता है संकेत मोगल और प्रतीक मोगल की जोड़ी मैदान के अंदर। ये तो अपना जलवा दिखा रही है लेकिन क्या करेंगे गेंदबाज संजय भास्कर।
संजय भास्कर के हाथ में गेम, स्ट्राइकर पर बल्लेबाज संकेत मोगल जिसने एक छक्का डाला है। संकेत मोगल हार्ड हिटर बल्लेबाज। पहली ओवर की बात की तो 20 तो बनाना चाहिए और कुछ। ये देखिए ये पैरों के ऊपर गेंद डाली थी, खोद के निकाला, मेज मिलेगा सिंगल डबल से भी जाते तब जाकर आखिरी गेंद के ऊपर मैं कहूंगा ये जलवा दिखाने के लिए कोशिश में बल्लेबाज, क्योंकि सिंगल डबल खराब गेंद रहती है, उसके ऊपर अटैक करना होगा जरूरी। अटैक के ऊपर अटैक, जैसा अटैक किया था मैं कहूंगा। ये गेंद खोद के निकाला, वही सफर अच्छा नहीं है, मिलता हुआ पहला झटका 440 का मैं कहूंगा यहां पर साइड टीम को लगाओ डीजे। ये पहले ओवर की बात करूंगा मैं, क्योंकि पहले ओवर में आए थे 20 रन। दूसरी ओवर की बात करूंगा, पहले ओवर के पहली गेंद के ऊपर आया था 1 रन, दूसरी गेंद के ऊपर निकला विकेट। ये विकेट की तलाश में चाहिए था, तलाश मिली। यहाँ पर अभी साइड टीम क्या करेगी मैदान के अंदर? एक तरफ होगी साइड टीम और दूसरी तरफ देखा जाएगा कुंडेवाल टीम। ये दोनों टीम आमने सामने टीम में कहूंगा। सूरज 11 कुंडेवाल टीम संघर्ष कर रही है मैदान के अंदर। दूसरी ओर प्रोग्रेस पर हाई वोल्टेज ड्रामा, हाई वोल्टेज मुकाबला। दोस्तों किधर जाना नहीं, ये मुकाबला दोनों टीम छोड़ने वाली नहीं है। ये होता है क्रिकेट का जलवा। ये गेंद फुल टॉस गेंद की लॉन्ग फुल टॉस की गेंद कारपेट की शॉट की तरफ का मोड़ा था गेंद के ऊपर। मैच मिलेगा सिंगल के साथ स्कोर का लेवल। दूसरी ओर प्रोग्रेस पर होने के 22 रन, एक विकेट के नुकसान पर 22 रन। न्यू बैटर मैदान के अंदर संकेत मोकल। ये देखिए ये अपने फॉलो थ्रू में क्या गेंद को किया कैरी, उसके बाद ये डॉट गेंद की समाप्ति। ज्यादा डॉट खेलेंगे तो मैं कहूंगा गांव साइड टीम संकट के घड़ी में खड़ी रहेगी मैदान के अंदर। अटैक और अटैक करना पड़ेगा बल्लेबाज संकेत मोगल को। एक तरफ संकेत मुगल, दूसरा पर संदेश कावान। ये गेंद लो फुल टॉस की गेंद थी, यहाँ पर मिस फील्डिंग, उसका फायदा हुआ गांव टीवी साइड टीम को। लव की डीजे ये खोद के निकाला, हेलीकॉप्टर लुक, ये आया मैक्सिमम 6 रन। पानी लेना है जरूरी। चला आपण पाहतोय या भातांच्या रचनेसाठी शुभेच्छा आपण पाहतोय प्रीतम मस्कर आणि अक्षय गायकर नारपोळी गावचे आहेत, त्यांच्याकडून देखील या भातांच्या रचनेसाठी शुभेच्छा, त्यांचं देखील मनपूर्वक मी स्वागत करतोय। यह मुकाबला अच्छा मोड़ेगा, लेकिन यह मुकाबला क्या बना है, ये देखिए ये मुकाबला है, ये मुकाबला अच्छा बनेगा। ये देखिए 2 ओवर का खेल हुआ खत्म, स्कोर का लेवल 32 बने। यह मुकाबला अच्छा होना चाहिए। आने वाली 12 गेंदे और 36 की होगी जरूरत। 12 गेंदे 36 रन,
ये रन की संख्या देखा जाएगी तो ऐसा लग रहा है कम भी लग रही है और ज्यादा भी नहीं लग रही है। गेंदबाज कर तैयार मनीष पाटिल के हाथ में गेंद, ढुई ढाई वाला मुकाबला। ये रफ्तार भरी हुई गेंदबाजी करनी पड़ेगी। आने वाली 12 गेंदे 36 रनों का करना होगा पीछा। अंपायर ध्यान देना, टाइम अलर्ट रहना चाहिए, टाइम को मत भूलो, ये मुकाबला अच्छा रहेगा। ये मैं कहूंगा तानाजी पाटिल और उसके साथ मैं कहूंगा गुरुग्राम पंचायत सदस्य अरुण पाटिल साहब की तरफ से ये नाइट की श्रृंखला आयोजित की है, उसका मैं शुक्रिया अदा करूंगा। 12 गेंदे 36 रन। ये गेंद थी, ये खेलना कहीं चाहते थे, गेंद कहीं और अंपायर डिसीजन फाइनल डिसीजन, वाइड का इशारा आया, वाइड का इशारा। अंपायर डिसीजन फाइनल डिसीजन, जो अंपायर के ऊपर गौर करेगा तो अंपायर हमारे पास इशारा करेंगे कि 2 रन की पेनल्टी, इसके ऊपर भी ध्यान देना जरूर रहेगा। अंपायर इस डिसीजन फाइनल, वाइड का इशारा आया। 12 गेंदे 35 की होगी जरूरत, 12 में चाहिए 36 और व्हाइट के रूप से ये सिंगल आया। 12 में चाहिए अभी 35, 12 गेंदे 35 रन। ये गेंद टप्पा पड़ने के बाद नीचे रही थी, हल्का से फीड किया था, गेंद लेग बाइक के रूप से ये सिंगल मिला। सिंगल के साथ स्कोर का लेवल 34 बनी। आने वाली गेंदें बची होगी 11 और 34 रन की होगी जरूरत। 11 गेंदें 34 रन। सेकंड पर बल्लेबाज संकेत मोकाल, दो छक्के चौके के साथ यह मुकाबला खेल रही है। हाई वोल्टेज ड्रामा मैदान के अंदर। ये गेंद थी, पटकी हुई गेंद थी, स्वच्छ साउंड आया, ये गई सीमार के बाद, ये आया अंदर था, छक्का। रात में बच्चा रोता है तो मां कहती है सो जा बेटा सो जा, नहीं तो गब्बर आ जाएगा। कौन आ जाएगा? गब्बर आ जाएगा बेटा सो जा, नहीं तो गब्बर आ जाएगा। गब्बर तो मैदान के अंदर आ चुका है। बल्लेबाज संकेत मोकाल, ये गब्बर है, मैं कहूंगा गब्बर, ये साइड का गब्बर है, ये छोड़ेगा नहीं मुकाबला। ये ढुई ढाई वाला मुकाबला है। इस गेंद के ऊपर लगा छक्का, आने वाली गेंद के ऊपर क्या करेंगे बल्लेबाज संकेत मोकाल, हार्ड हिटर बल्लेबाज। ये गेंद उठाया जरूर है, बड़ी मछली छाल में, ये क्या किया, ये क्या किया, मैदान के अंदर चिंगू हो गया। उसके बाद ये सिंगल मिला। ये होता है मुकाबला। एक कैच को छोड़ा है या मुकाबले को छोड़ा है सूरज 11 पुंडेवाल टीम ने। हाई वोल्टेज ड्रामा, हाई वोल्टेज मुकाबला, ढुई ढाई वाला मुकाबला है। यह मुकाबला दोनों तरफ मोड़ चुका है। मैदान के अंदर गेंदबाज के लिए तैयार मनीष पाटिल। ये क्या छोड़ा था, उसके बाद स्ट्राइक चेंज हुई, उसके बाद आया छक्का। लगाओ डीजे। विकासाचा धर्म आहे। ये 21 रनों का पीछा, 21 रन अगला बोले तो गणपति का आगरा माना जाता है। रुपेश ठगर, यस भाई, आपण पाहिलं की एवढ्या मोठ्या धावा होत्या, 68 धाव्यांची तब्बल गरज होती, परंतु काय फलंदाजी घडली जाते ती साई संघाच्या संकेत मोकल आणि संदेश गावंडे या 2 फलंदाजांकडून। ये होता है, शुरू में ऐसा लग रहा था झटके मिले थे, साई टीम जूझ रहेगी, लेकिन हवाई सफर अच्छा है कि नहीं है, ये आने वाला बात, ये लपक लिया कैच को और एक झटका मिला। यहाँ पर मैदान के बाद दूसरा खिलाड़ी
वो मैं कहूंगा संकेत मोकल की विकेट तो मिला है संदेश गावड़ की 7 गेंदे 21 रन। यह मुकाबला यह निर्णायक गेंद हो जाएगी। न्यू बैटर मैदान के अंदर प्रशांत मोकल। अक्षय गायकर साई टीम 2 गेंद के ऊपर 2 छक्के लगाए तो अक्षय गायकर की तरफ 1000 रुपए का इनाम। ये नारपोली का बंदा है। ये नारपोली के बंदे ने छक्के के लिए ये व्हाइट का इशारा आया अंपायर के। ये क्या किया मैदान के अंदर गेंदबाज क्या कर रहे विकेट आने के बाद? ये मैं सवाल नहीं कहूंगा क्योंकि एक गेंद व्हाइट का इशारा आया। आने वाली गेंदें बच्चों की 7 और 20 रनों की होगी जरूरत। 7 गेंदें 20 रन। ये शॉट को खेला है लेकिन टेक्निक के साथ खिलाड़ी ने खेला था लेकिन 1 रन आसान के साथ ये क्या मिलेगा? दूसरी की गुंजाइश और 2 रन आसान के साथ पूरा किया। ये 2 रन की जरूरत थी क्योंकि स्ट्राइक रखने चाहते थे बल्लेबाज संकेत मोकल के खेमे में। मैं कहूंगा आने वाली 6 गेंदे और जीत के लिए करना होगा 18 रनों की जरूरत। तब डीजे मास्टर का सुंदर गाना। आणि खऱ्या अर्थाने मैदानाच्या बाहेर झेल पकडणाऱ्याला आमच्या जगदीश काटावले आणि दातार इन्स्टिट्यूट यांच्याकडून स्पोर्ट टी शर्ट देण्यात येणार आहे आणि ते आमचे प्रेक्षक दर्दी प्रेक्षक इथे उपस्थित आहेत त्यांना स्पोर्ट टी शर्ट देऊन सन्मानित करण्यात येत आहे। या आमचे खरं तर बालू यांनी सुंदर झेल पकडला बालू दुर्गे आणि त्यांना मात्र स्पोर्ट टी शर्ट मिळते सन्मानित करण्यात येते देवदास पाटील यांच्या शुभ हस्ते। मैदानामध्ये आता चित्त थरारक अशी मॅच 6 चेंडू आणि 18 धावांची गरज भाई। अनेक महिला वर्ग इथे उपस्थित आणि सर्वांची मन जिंकणारा असा हा सामना। अगदी ही मॅच झाल्यावर लगेचच महिला वर्गाचा देखील सन्मान होणार आहे। लकी ड्रॉच्या चिठ्ठ्या काढल्या जातील आणि कोण ठरतील 6 भाग्यविधात्या हे पाहणं निश्चितरित्या महत्वाचं असेल। 6 चेंडू 18 धावांची गरज। गोलंदाज असेल टीम गावदेवी साई कडून सॉरी सूरज 11 कुंडेवाल संघाकडून कुणाल वास्कर। ये देखिए एक कमेंट्री के लिए मेरे लिए प्रीतम अस्कर और विलास गायकर ने 200 का इनाम दिया है। ये होती है अच्छे कमेंट्री की पहचान। 200 का इनाम भी आया। आने वाली 6 गेंदे 18 रनों की जरूरत। गेंदबाज कुणाल वास्कर के हाथ में गेंद। ये फुलटॉस थी, ये लॉलीपॉप गेंद थी, ये मैदान के बाहर जाएगी यार गुरु, ये रुकेगी नहीं गेंद। आया छक्का। लव की डीजे।
गेंद के ऊपर आया डॉट, 4 गेंदे और 6 की 12 की होगी जरूरत। ये गेंद उठाया जरूर है फील्डर्स के नीचे, ये बड़ी मछली जाल में, बड़ा विकेट मैदान के बाद संकेत मोकल के पारी का हुआ अंत। ये 12 के 2 छक्के डालने पड़ेगी, तब जाकर गांव देवी साइड टीम जीत जाएगी, या यहाँ पर 2 गेंद डॉट आ जाएगी। या सामन्यासाठी या संपूर्ण आजच्या दिवसासाठी ज्यांनी इथं चेंडूंची सेवा सुपूर्द केलेली आहेत ते आमच्या टेंबी नाका अध्यक्ष एकनाथजी ठाकूर साहेब हे सुद्धा इथं आलेले आहेत। मी पूर्ण आमच्या आयोजकांच्या वतीने त्यांच्या अगदी मनापासून अभिनंदन करतो। आणि 3 गेंदे 12 की होगी जरूरत। ये गेंद टप्पा पड़ने के बाद नीचे रही थी, डायरेक्ट हिट हो जाता तो विकेट का पतन हो जाता, लेकिन मिलेगा मैच सिंगल। आने वाली 2 गेंदे 11 की होगी जरूरत। 11 तब बनेंगे तब गेंद दोनों बाहर जाएगी, सीमा रेखा के बाहर, तब जाकर 11 बनेंगे। 11 बनाएंगे या बनाना पड़ेगा, यह मुकाबला दोनों टीम के लिए खतरा बन चुका है। छक्का आता है तो मैच में मजा आ जाएगा। 2 गेंदे 11 रन। ये छोटा खिलाड़ी था, ये क्या किया, ये गलती किया तो गलती किया ये दोस्त, ये बड़ी गलती। हम पर के इशारा 4 रनों का। सात रनों की जरूरत। एक गेंदबाज गलती नहीं करेगा तो मुकाबला जीत सकती है। मैं कहूंगा सूरज 11 कुंडेवाल टीम, या शायद गेंदबाज गलती करेगा तो यह मुकाबला हाथों से जाएगा कुंडेवाल टीम से। ये शॉट खेला, लेकिन 1 बाउंस सीमा रेखा के बाद 4 रन 3 रन से मुकाबला गवाया गावदेवी साइड टीम ने। टीमचा कर्णधार टॉस साठी, आणि त्याच्या अगेन्स्ट आपण पाहिलं सूरज 11 कुंडेवाल टीम टॉस साठी या। प्लीज दोन्ही टीमला विनंती करतोय का प्लीज टॉस साठी या। यस, या अतिशय सुंदर लढत पाहायला मिळाली। विजयी झाला कुंडेवाल संघ, अगदी सुंदर फलंदाजी देखील पाहायला मिळाली साई संघाची। या सामन्याचा हिरो ठरलाय AK-47 समाधान वास्कर। या समाधान वास्कर आपल्या मुख्य मंचावर सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी। तदनंतर लगेचच आपण बोलतोय ज्या कार्यक्रमाची अतोनात सर्व महिला वर्ग वाट पाहतात, तो कार्यक्रम पैठणीचा लकी ड्रॉ पैठणी कोणाला मिळेल याच्या सूत्रसंचालन ऐकणार आहोत आपण राजगुडे मॅडम यांच्या माध्यमातून। धन्यवाद। लगेचच नाणेफेकीचा कौल देखील केला जाईल। AK-47 समाधान वास्कर आणि कर्णधार आपण दोघांनी देखील या मुख्य मंचावर आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल। खऱ्या अर्थानं चला पहिल्या तर या ठिकाणी लकी ड्रॉचा कार्यक्रम सुरू होत असताना सगळ्या भगिनींना एक विनंती असेल की आपण आपल्या नावांची नोंदणी या ठिकाणी केली की